इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. अघातल्या इंद्रियाणि इच्या खाली, बुद्धी बुच्या खाली, रच्या खाली, धीच्या खाली आणि पुढे मूच्या खाली. खालच्या ओळीत पहा, ए तै, तै नंतर रचा उच्चार करा. ए तैर विमोहय यच्या खाली ते शच्या डोक्यात दचा उच्चार करायचा. ज्ञानमावृत्य वृच्या खाली इंद्रियाणि मनोबुद्धिर, इथे थांबा, किंवा बुद्धी इथं थांबलं तरी चालेल. इंद्रियाणि मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येषत्, इथे थांबा, ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानमुच्यते. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही इच्छा, आवड निवड याचं निवासस्थान आहे म्हटलं. अधिष्ठानम उच्यते, त्याचं निवासस्थान आहे. म्हणजे ह्या इंद्रियांमध्ये मन आणि बुद्धी हे सगळे याच्यामध्ये, कशामध्ये, या इच्छांमध्ये, कामनामध्ये बुडलेले घरच आहे त्यांचं. ते म्हणतात अधिष्ठान म्हणजे राहण्याची जागा. या इच्छा कामना राहण्याचं ठिकाण म्हणजे हे आपले मन बुद्धी आणि इंद्रिय असं म्हणतात. आणि तिथं राहून कामना करतात. काय? एष हा काम, एतैहि म्हणजे यांनी, म्हणजे ह्याच्याद्वारे ज्ञानमावृत्य, ज्ञानाला आवरण घालतात म्हणजे झाकून टाकतात. देहिनम, देहामध्ये राहणाऱ्या जीवाला मोहित करतात. विमोहयती म्हणजे मोहित करतात. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही काम, इच्छा, आवड निवड यांचं निवासस्थान आहे. आणि तिथं राहून ह्या कामना ह्याच्याद्वारे आपलंसं करून ज्ञानाला आवरण घालतात म्हणजे झाकून टाकतात. देहामध्ये राहणाऱ्या जीवाला मोहित करतात. आता कसं ते इथे सांगतात बघू. भगवंत सांगतात की कामना, आवड निवड, इच्छा या एखाद्या रोगासारख्या आहेत बघा. आता महाभयंकर जे रोग आहेत की जे बरेच होणारे नसतात, की ह्याच्यामुळे ठरलेले माणसाचा की इथे शेवट आहे, नाही का. असे जे काही रोग आहेत तर ते रोग काय करतात, ते सगळं शरीर माणसाचं व्यापून टाकतात. आपल्याला वाटतं की बरं झालं, पण नाही होते. कुठं घुसतं ना त्याला कोणी डॉक्टरने, महाडॉक्टर सुद्धा फार काही उपाय करू शकत नाहीत. ते एकीकडे बरं करतात तर दुसरीकडे ते उद्भवलेले असतात. अशा ह्या कामना आहेत पहा, वासना आहेत, आवड निवड पण आहे. एक आपला जीभ हे इंद्रिय बघूया, नाही का. 2 कामं करतो एवढंच एक बोलभर इंद्रिय आपलं, नाही का. काय करतं बघा, चुरू बोलतो आणि छान छान चवी घेतो. आणि आपल्या एवढ्या किती किलो वजन प्रत्येकाचं असेल तेवढ्या त्या किलोच्या देहाला नाचवतं आपल्याला. मग ही सगळी इंद्रिय, नुसती जीभ जर असं करते तर बाकीची इंद्रिय काय हो, आणखीन बाकीचे पण काही आजार आहेतच ना. तर ते पण मग आपण खाल्लेले असतं की ते अनेक रोगांना आमंत्रण देतात, हे माहिती आहे आपल्याला. म्हणून कुठली गोष्ट सर्व काही प्रमाणामध्ये असावी. एकदा इंद्रियांना गोडी लागली की झालं, मग ते पुरवत बसा तुम्ही. त्याचे इंद्रियांचे लाड पुरवा, मग ते रोगांना आजार करून आपणच देण्याचं स्थान होऊन जातं शरीर म्हणजे. म्हणून मनाचे लाड करायचे बरोबर आहे, पण त्याला सुद्धा मर्यादा आहे, नाही का. जसं चार्वाक तत्वज्ञान काय म्हणतं, तर
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, म्हणून ऋणम कृत्वा घृतम पिबे. बघा काय सांगितलं यांनी, काय विचार असतात. भस्मीभूतस्य देहस्य म्हणजे हा शरीर जर एकदा भस्म झालं की पुनर्जन्म कुठं, पुन्हा कुठे जन्म असणार आहे, आणि झाला तरी आपल्याला काय माहिती असणार आहे. मग आता काय करा, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ऋण करा आणि तूप पिऊन घ्या, काय छान छान चांगलं चांगलं खाऊन घ्या. काय व्हायचं ते बघता येईल नंतर. पण अहो हे मनाचे लाड पुरवता पुरवता हे शरीर बिघडतंय ना, त्याचं काय. पण ते बिघडल्याशिवाय कळत नाही ना माणसाला. बुद्धीने जर सारासार विचार केला तर आपण इतक्या आजारांना शरीरामध्ये आपल्या थाळा देणार नाही. आणि आपल्या ह्या कर्मांनी आपण ह्या पुढच्या जन्माचा आपला आराखडा बांधत असतो, आराखडा तयार करत असतो. मनाच्या स्तरावर आपल्या ह्या इच्छा पोचतो आपण, आणि शेवटी इंद्रियांच्या माध्यमातून त्या मिळवण्याचा प्रयत्न सुरू करतो. म्हणून पहिल्यांदा इंद्रियांपासून सुरुवात करायला लागते, मग हळूहळू मागे जात बुद्धीवर ताबा मिळवण्यापर्यंत माणसाला जाता येतं. ही इंद्रिय म्हणजे काय, जीवन म्हणजे मौज मजा करणं असं शिकवतात. उपभोग घ्या, नाही का. आता काय पैसेही बाळगण्याची जवळ गरज नाही. कार्ड असलं आपलं बँकेचं की झालं, काम करा, भरपूर खरेदी करा, भरपूर खा. पैसे काय जवळ नसले तरी चालतात. पण त्याच्याबरोबर धार्मिक ज्ञान असं सांगतं की जीवन हे धार्मिक असावं, आश्रमधर्माप्रमाणे वागावं. विद्याभ्यास, द्रव्यार्जन, वडील माणसं, ज्ञानी माणसं यांची सेवा, पाहुण्या माणसांची सेवा, हे सगळं यातून शिकत शिकत माणूस भगवत भजनाकडे वळतो. हे धर्मसंगत जीवन आहे, हे धर्माला अनुसरून जीवन जगणं आहे. पण आपल्याला वस्तूंचा मोह एवढा भुलवतो की आपली बुद्धी तिथं फिकी पडते, घाण टाकतो आपण, आणि आपण त्याच्याच मागे लागतो. सण समारंभ साजरे करताना आपण मोठा स्पीकर वगैरे लावून सगळ्यांना कळायला पाहिजे नाही का आमच्या इथे काही कार्यक्रम आहे वगैरे वगैरे, असं आपण सगळं करतो. माणसं विलासी जीवन जगतात आणि मग त्यांना तेवढ्या प्रमाणात भगवंताची सेवा होत नाही, भगवंताचं नामस्मरण मुखातून येत नाही, भगवंताचा विचारही त्यांच्याजवळ फार फिरकत नाही. आणि मग अशा माणसाला कसं काय होत तो भगवंत वश व्हायचा, तो भक्त म्हणून कसा बघेल ना तुमच्याकडे, नाही बघणार. म्हणून भगवंत सांगतात की वेळीच इंद्रियांना आवर घाला आणि भगवंताची भक्ती करा. त्याच्यासारखं मोठं वैभव नाही. एवढी सोन्याची लंका होती, पण बघा रावणाला शेवटी भगवंताच्या हातून मरण आलं आणि मुक्ती मिळाली. कसं आहे बघ, एवढी आसक्ती आहे त्याला, परस्त्रीबद्दल आसक्ती, नाही का. पण तरी सुद्धा तो शंकर भक्त होता. लंका एवढं, लंकेचं सोन्याचं राज्य होतं त्याचं. द्वेष केला, पण मनामध्ये स्मरण काय, तो राम येईल आणि रामाचं स्मरण होतं त्याच्या मनामध्ये, की तो राम जर आला तर काही खरं नाही आपलं, नाही का. मनात स्मरण रामाचं आहे म्हणजे देवाचं आहे बघा, म्हणून मरण पण त्याला रामाकडनं आलं. म्हणून असा मनामध्ये सुद्धा सतत भगवंताचे विचार माणसाच्या पाहिजे, आणि म्हणून माणसाने इंद्रियांना आवर घालायला पाहिजे असं भगवंत या श्लोकातून आपल्याला सांगतायत. इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देह्यम्